तर कशा तुम्ही सगळे वेलकम तुमचा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे डे 3. तर पहिले 2 दिवस झाले, अजून पुढचे 8 दिवस बाकी. मग आजचा हा डे 3 आहे. तर आज मी पूर्ण ब्लॉग बनवला परत एकदा. तर आज तर मी तर बाहेर जाणार नाही, कारण जितेंद्र तर गेला आहे गावाला, आनंद पण येणार नाही आणि हर्ष पण बाहेर गेला आहे. तर आज फक्त मीच आहे. तर मी असं असं सुचवलं की आज काय तर वेगळं करूया, बाहेर नको जाऊया, घरातच साहित्य करूया. तर आज मी हे केलं की बघूया. मी बघा हा बेड आहे माझा. त्या बेडवरती मी किती वेळ पण राहू शकतो, म्हणजे माहीत नाही किती तास राहू शकतो मी वरनं. आणि चॅलेंज पण असं की ना दुपारच्या टायमाला करतो मी. तर दुपारच्या टायमाला थोडा किती 4 वाजायला आले असतील आता. 4 वाजायला आले. आणि मी वरनं अजून एक ठेवलं आहे की पंखा बंद असणार, तेव्हा पूर्ण गरमीत राहायचं आहे पूर्ण. मी टी शर्ट ते घातलं, एवढ्या गरमी मला सहन नाही होणार. तर मी पूर्ण जेवढा वेळ होऊ शकतं तेवढं मी इथे राहणार याच्यावरती. जर मला एकदमच वाटलं जायचं तर मी जाईन, पण जोपर्यंत मला होतं तोपर्यंत मी याच्यावर राहणार. मी ट्राय करीन की जास्तीत जास्त वेळ याच्यावरती राहीन. तर करूया, सुरू करूया. म्हणजे असं नवीन ब्लॉग आहे, फक्त ब्लॉग पण बनवणार मी याच्यामध्ये. तर एक असं काय वेगळं म्हणून करूया. तर आता वाजले आहेत, टाईम किती आहे मी एकदम टाईम बघतो रा. आता झाले 3:47. मग दाखवते बघा, आता झालं 3:47. तर आता 3:47. आता ह्या टायमापासून आता बघा मी किती वेळ पण राहू शकतो. आता मी याच्यावरती बसलं, आता मी याच्यावरती आलं बेडवरती मी. आता बघा इथं म्हणजे आता किती वेळ लागेल, म्हणजे किती नंतर मी आता खाली उतरेन बघू आपण सगळं. कारण आता मी 1 तास आहे, तर व्हिडिओ पण मला एकट्यालाच बनवावं लागणार पूर्ण. तर बघू किती वेळा मी राहू शकतो, ट्राय करू आपण पण. आता माझा टाईम सुरू झाला आहे, त्याच्यामुळे तर टायमर लावू नाही शकत मी. तुम्ही बघा आता कसं काय ते. आता मी टायमिंग खाली लागू तर नाही शकत, पण 3:47ला मी इमानदारी सुरू करले. म्हणून तुम्हाला दाखवीन मी म्हणजे काय अवस्था होईल माझी ती. तर दुपारी टायमाला करतो आहे मी. करू आपण जरा. आता घरी तर कोण नाही, म्हणजे मम्मी आहे, मम्मी बाहेर झोपली आहे, म्हणून मी असं आतमध्ये करतो हा चॅलेंज. ब्लॉग मी पण चॅलेंज करतो. आता मी असं वेगळं केलं आहे. माझ्या चॅनलचा म्हणजे चॅलेंजचा ग्रुप हा आहे, म्हणजे एक चॅनल हा आहे. मी सध्या ब्लॉगिंगवरती पण काहीतरी काय नवीन टाकायला हे केलं आता. म्हणजे ब्लॉग मी पण काय नवीन चॅलेंज घेतो आहे. तर बघा मी किती वेळ पण राहू शकतो इथे. बघा तुम्ही सण बघा किती आलं आहे. तो इथे पण आणि इथे पण सेम आहे. 3:48 झालं आहे. इथे मला 1 मिनटं झालं आहे पूर्ण. बघा आता किती वेळ लागतात मला. आता मी इथे बसलो ना पूर्ण. आता म्हणजे मी इथे बसलो होता. माझ्या फक्त एवढंच गोष्ट आहे, हे बघा. म्हणजे हा एक फोन, दुसरा हा एक पंखा जो मला असा हवा घालण्यासाठी, आणि हे बेडचं फक्त हे. म्हणजे काय वाटलंच ते बघा इथेच आहे त्याचं खायला. बिस्किट वगैरे इथनं घेऊ शकतो मी. थोडं साईडला साईड, म्हणजे मी इथनं खाली नाही उतरू शकत, बेडवरनं खाली नाही उतरू शकत, पण तुम्हाला समज खायला काय असेल ना तर मी तिथनं उचलू शकतो मी. हा एक फायदा आहे की मी इथेच बसलो आहे. असेच मी अजून चॅलेंज व्हिडिओ आणणार, म्हणजे आता तर नाही आणू शकत, पण मी थोडे थोडे करून आणणार मी माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. बघायचं असेल तर त्या चॅनलला जा. मी आधीच थोडे व्हिडिओज टाकले आहेत, म्हणजे फ्री फायरचे टाकले आहेत, दुसरीकडे टाकले आहेत, मी जाऊन बघू शकतो इथे. आणि हां भाई, आठवणी यार, लाईक अँड सबस्क्राईब करा यार, आठवणीने करा. हां मला आता इथे बेडवरती येऊन ते किमान अर्धा तास झाला आहे, 30 मिनिट्स. घरी स्टार्ट केलं मी 3:47ला. आता वाजलं किती, मोबाईल कुठे दुसरा मोबाईल कुठेला तिचं ॲडला झोपलं ना. वाजले किती, 4:43 झालेत आता. गरम होत्यांवर मी पंखा लावू पण नाही शकत, कारण हे रिक्वायरमेंट आहे. पंखा बंद ठेवला आहे मी. आता लाईट गेलेली, आता परत लाईट आली आहे. बाहेरच्या रूममध्ये पंखा चालला, मम्मी झोपली इथे म्हणून. आणि मी त्यात मी पडलो असा रील्स बघतोय. या मोबाईलमध्ये नाही बघत, याच मोबाईलमध्ये बघतो मी आता थोड्या वेळासाठी. कंटाळा येतो म्हणून काय करू, ह्या मोबाईलमध्ये तर जास्त चालत नाही ना, हँग होता हा मोबाईल. मग सध्या ह्याच मोबाईलमध्ये बघतो आणि ह्याच मी सगळं करतो मी. एडिटिंगसाठी पण मी हाच मोबाईल यूज होतो, त्याच्यामुळे मी काढतोय. हा आहे रिअलमीचा P1. याचे मी सगळे व्हिडिओज वगैरे शूट करतो मी माझे. तर भाई आता संध्याकाळ आली, मला वाटतं ऊन नाही पडत आहे, जास्त गरम पण होत नाही मला. होतं गरम होत नाही असं नाही, होतं भरपूर ना. पंखा घेतल्यामुळे एक चांगली गोष्ट केली मी. आता बघू आता थोड्या वेळ ते खायला भेटतं का, तर मम्मीला सांगणार मी आता द्या असं बनवून. बघू आता काय ते. सध्या
अजून हा भरपूर टिकून एवढ्या लवकर तर हारणार नाही मी. अजून त्या गेममध्ये टिकून राहणार मी. इथे तर बसून बेडवरती बसून पूर्ण झाला मला 1 तास. म्हणजे पूर्ण 1 तास झालं. दुसरा मोबाईल मम्मी घेऊन गेले मला वाटतं. 1 तास पूर्ण आलं प्रॉपर. वरती बघा तर 146 डिप्रेशन, डिप्रेशन मैं में डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ. अब मी 447 झालं आहे आता. म्हणजे 1 तास मला पूर्ण कंप्लीट झालं आहे. बघा अजून मी किती वेळ राहू शकतो इथे एका जागेवरती, फक्त एका बेडवरती मी किती वेळ राहू शकतो. चॅन्सला सोडतो जो करू शकतो मी. अजून मला माझा भाऊ आला आहे. तुम्ही आज तिथे राहू पण नाही शकत बेडवरती. मग आता हा चॅलेंज इथे संपवतो. तर मी आता तो चॅलेंज सोडून दिला आता. मला भावाला आता घरी मग तो चॅलेंज मी करू नाही शकलो पूर्ण. सॉरी यार. आता ब्लॉग जाते यार काय बोलू यार. काय मी तुम्हाला दाखवणार तरी मग आजचा पूर्ण ब्लॉग मी घेणारच घेणार. काय पण झालं तरी पण घेणार म्हणजे घेणार. कोण काही बोलून दे मला फरक नाही पडत. मी फरक पडतो पण काय करायचं आहे. आता संध्याकाळ झाले करीब 3 तास झाले. इथे समोरचा तसाच व्ह्यू आहे. त्या डोंगरातून काल बघितलं ना यार तसाच व्ह्यू आहे एकदम सेम. तसा आम्ही काल गेलो तसाच व्ह्यू आहे समोर. दिसणार नाही एवढा चांगला. यार लाईक करा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा. त्यांच्यासाठी करतो यार. आणि ना घरच्यांनी शेअर पण सांगितले प्लीज यार सबस्क्राईब करा, लाईक पण. तर पुढे जाऊन भेटूया थोडं. खातोय बघा ते कपडे घेऊन जातोय इस्त्री द्यायला. आता खाली जाऊन खायला पण घेईन मी. बघू आता काय भेटतं खाली जाऊन खायला. भेटली चांगलं भेटलं पण तिथे सल्ली पण नाही. तर जाऊन बघूया. भेटली तर नाही भेटली तर बघा इथे वडापाव घेतला मी पूर्ण. फटाफट गेलो वडापाव भेटला गरम गरम. आता घरी जातोय. तर घरी जाऊन व्हिडिओ तर काढणार नाही. मला भाव माहिती आहे ना कसा आहे तो. बघू आता पण नंतर पुढे रात्री भेटूया थोडा पुढे रात्री. काय आजच्या ब्लॉग मी तर एवढंच. काय रात्री मला तर रात्री झाले एकदम 9 वाजायला आले होते. आजच्या ब्लॉग मी एवढंच. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कसा वाटला चॅलेंज सांगा. तर भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. लाईक आणि सबस्क्राईब आठवणी करा.